प्राचीन काळातील श्री केशवराज भगवान मंदिर, अन्वी, मिर्झापूर. भाविकांनी रामायण कथा व कीर्तन श्रवण लाभ घेण्याचं आवाहन. जन्मशताब्दी महोत्सव निमित्ताने श्री केशवराज भगवान यांच्या उत्सवाच्या दरम्यान दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. श्री केशवराज भगवान यांच्या जीवनावर आधारित हे मंदिर प्राचीन काळाचं असून या मंदिरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती केशवराज भगवान या नावाने ओळखली जाते. या मूर्तीखाली गरुडाची मूर्ती आहे. डाव्या साईडला शिवलिंग आहे. विशेष म्हणजे या मूर्तीच्या पायाखाली पाण्याची विहीर आहे. या मूर्तीची स्थापना विहिरीवर केली आहे. हे मंदिर मोठ्या गडीच्या ढिगाऱ्यामध्ये दबलेलं होतं, पण काही कालानंतर गडीची माती समाप्त झाल्यामुळे हे मंदिर आढळून आले. या मंदिरामध्ये अक्षय तृतीये दिवशी सूर्याची किरणं थेट मूर्तीवर पडतात, म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उत्सव अन्वी, मिर्झापूर येथे खूप मोठ्या संख्येने उत्सव साजरा करतात. हे मंदिर प्राचीन काळातील हेमाडपंथी आहे. संपूर्ण मंदिर 22 खांबांवर उभे आहे. काळे चिरेबंदी पाषाण दगड आणि त्यावर कोरीव आणि रेखीव कलाकृती व शेत सुद्धा चिरेबंदी गावात सर्व उंच ठिकाण आणि त्या ठिकाणी हेमाडपंथी मंदिराची रचना प्राचीन काळातील आहे. हे मंदिर भगवान श्री हरी विष्णूंची आहे. शंख, गदा, चक्र आणि वरदहस्त असलेली मूर्ती श्री केशवराज या नावाने ओळखली जाते. सर्व गावातील नागरिकांना महाप्रसाद सुद्धा दिला जातो. 7व्या दिवशी नगर प्रदक्षिणा व दिंडी काढण्यात येते. काल्याचे कीर्तन, महाप्रसाद व सांगता करण्यात येते. या मंदिराच्या उत्सवासाठी बाहेर गावावरून दुरून भाविक भक्त दर्शनासाठी येतात. केशवराज भगवान बाल हरिपाठ मंडळ आधी सहभागी होत आहेत, तरी पंचक्रोशीतील भाविकांनी श्रावणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक श्री केशवराज भगवान संस्थान तथा समस्त ग्रामस्थ अन्वी, मिर्झापूर यांनी केलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.